बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण अभियान अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे। मुख्यमंत्री फडणवीसांना तसं राजीनामा पत्रच त्यांनी पाठवलंय। दिव्यांगांना मानधन खर्च वेळेवर मिळत नसल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली। बच्चू कडू यांनी पत्रामध्ये राजीनामा देण्याची कारणं सुद्धा लिहिली आहेत। बच्चू कडूंनी पत्रामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया। दिव्यांगांना महाराष्ट्रात मिळणारं मानधन सर्वात कमी आहे। मानधन कधीच वेळेवर मिळत नाही। स्थानिक स्वराज्य संस्था 5% निधी खर्च करत नाहीत। अजूनही स्वतंत्र मंत्री नाही आणि सचिवही नाही। जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतंत्र कार्यालय नाही, पदभरती नाही। इतर अनेक गोष्टीही झालेल्या नाहीत। पदावर राहून हे सगळं होईल अशी शक्यता मावळली आहे। दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी मला आंदोलन करावी लागणार। पदावर राहून आंदोलन करणं शक्य नाही। दिव्यांगांसोबत बेईमानी कदापि शक्य नाही। मला वाटतं बाहेरच्या राज्यातलं भेटणारं मानधन दिव्यांगांना इथं फार कमी आहे। बऱ्याच पदभरती झाली नाही, 6-6 महिने पगार भेटत नाही, मानधन भेटत नाही। म्हणजे लाडकी बहीणला दिलं चांगलंच आहे, पण त्यांना 2 महिने अगोदरचं भेटतं आणि दिव्यांगांना 6 महिने भेटत नाही। या सगळ्या याच्यावर उद्या आंदोलन करण्याची वेळ येईल आणि ती वेळ आली तर मग आपली नैतिक जबाबदारी आहे आणि दिव्यांगासोबत आम्ही बेमानी करू शकत नाही। म्हणून आज आपण राजीनामा दिला आणि असलेली सुरक्षा सुद्धा काढावी असं पत्र दिलेलं आहे शिंदे साहेबाला। उद्या फडणवीस साहेबाला देऊ।